नमस्कार सगळ्यांचं, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। 1 मेचा दिवस आणि आपण चाललो आहेत लॉंग वेकेंड निमित्त गावी। पण सध्याची जी परिस्थिती दाखवते मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस, ती काय बरोबर नाही आहे। सॉफ्टवेअर तर हे एकदम फर्जी आहे। गाडी ऑलरेडी 1.5 तास लेट येणार आहे, पण दाखवतं ऑन टाईम। ते असं काहीसं ऑन टाईम दिसतं, जे काय होऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे की गाडी 2-2 3-3 तास लेट आहे ती कवर होते। पण हे कालचं आहे दृश्य, त्याच्यावरून दिसतं की वैभववाडीपर्यंत आणि पुढे करमाळीपर्यंत गाडी रात्री 9:30च्या आसपास गेली। तर 40चा दिवस जरी घेतला तरी ती गाडी लेटच आहे, तिथं ऑन टाईम गेलीच नाही आहे। साधारणतः 5-5:30 आपल्याला होणार आहेत जायला। सलग गाडी लेट आहे। आज पण गाडी साधारणपणे 1.5 तास लेट आहे। म्हणजे ठाण्यालाच सांगितलं 10 वाजेपर्यंत किंवा 9:30पर्यंत येईल, रत्नागिरीला 1:30 वाजेपर्यंत, पण ते वाटत नाही येणार आहे, कारण की गाडी हे कधीच कवर होत नाही। तर अशा प्रकारे बॅग पॅक करून आम्ही निघालो। सकाळी 6 वाजता तत्काळ तिकीट मारली आहे आणि काल ज्या तत्काळ तिकिटी मारल्या त्याने आता मी रिक्षा पकडून छान स्टेशनला निघालो, ठाणे स्टेशनला। प्रॉब्लेम असा झाला की या रिक्षाची क्लच प्लेट उडाली होती। तर वाजले 8:30, 8:45 होत आलेत, ठाणे स्टेशनला आलो, पण लय वेळ अजून निघाला आपल्याला। तर 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आलो आहे, टाईम टेबल लागलेलं आहे, त्यात आपली गाडी देखील आहे। तशी गर्दी नाही जास्त वरती। तर इथे लागली आपली गाडी, बहुत पैसे मिळू लागले। तर मांडवी एक्सप्रेसचे हे असे डबे आहेत, भरपूर काय काही। स्क्रीन ॲक्च्युली वेगळ्या प्रकारे होते काय। जस्ट गाडी आली 1 नंबर प्लॅटफॉर्मला CSTवरून ठाणा गाडी, भरपूर लोक उतरली आहेत। 7 वरती आलेलो आहोत आणि गर्दी भयंकर, आत्ताच लोक जमा झाली आहेत। अजून गाडी यायला 1 तास आहे। जनरलची लाईन बघूया कितपर्यंत आली। तर 2 तास लेट आहे। सुंदर 8 नंबरला नेहमीप्रमाणे गाडी लागली आहे। तिचा प्रवास ठाण्याला संपवलेला आहे। कुठली गाडी आहे? मंगळूर एक्सप्रेस। आता पुढे ऑलरेडी गाड्या येण्या भरपूर आहेत गावी जाणार, त्याच्यामुळे हिचा प्रवास इथेच समाप्त। फुल गर्दी, तर जेवढी लेट येणार मांडवी तेवढी गर्दी वाढत जाणार आहे। आता साधी स्लायडिंगला गेला एक मांडवीनेच गेलो होतो, आणि यावेळी मांडवी 2 तास लेट आहे। आणि डब्बा आहे S6पर्यंत आलेली आहे जनरलची लाईन। S6पर्यंत लाईन आहे जनरलची। आपला डबा तर पुढे भरपूर लय झोल झपाटेकर तिकीट मिळवली आहे। 1 तिकीट सकाळीच काढली आम्ही। भरपूर गर्दी आहे आणि ही गर्दी अजून भरत जाणार आहे। मॅक्सिमम S5 मॅक्सिमम गर्दी जी आहे ती काल रात्रीच गेली, तुतारी आणि कोकण कन्याने, आणि आता उरलेली लोक जात आहेत। दिव्यांनी पण सकाळी लोक गेली असतील, त्याचे पण व्हिडिओ आलेत। एकदम असं भयंकर अशी गर्दी, ज्याने आपल्याला लाज वाटली पाहिजे की बाबा आपल्या कोकणात जायला गाड्या नाहीत, पण आपण अभिमानाने त्याच्यावर रील बनवत बसलो आहे आणि लाईक शेअर करत बसलो आहे मूर्खासारखे। ट्रेन व्हायला पाहिजे, भरपूर सारे ट्रेन व्हायला पाहिजे, की आता जायला आपल्याकडे फक्त मला वाटतं कोकणात जायला 2-3च ट्रेन आहेत ज्या सामान्य लोकांना परवडतात। मांडवी, कोकण कन्या, तुतारी, बाकी दिवा, पण दिव्याचा वेगळा सीन आहे। दिवाला स्लो जाते, थांबत जाते, आणि तिचा काय भरोसा नसतो कधी। आणि या सगळ्या एक्सप्रेस, सुपर एक्सप्रेसच्या नावाने ज्या गाड्या चालवल्या जात आहेत त्या टायमावर पण जात नाहीत। आज की 7ची गाडी सुटायची होती, 7:30ची, तर 9 वाजत आलेत, पण अजून काय सुटली नाही ट्रेन। ही ट्रेन आली आहे आताशी, गाडी CSTवरून सुटते, 9:15 झाले। हा बघा, हो ड्रायव्हर तो बाई मग चालला वरती, तो बघ चढला वरती। ड्रायव्हरला झाला मुतूक, प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती थांबवला गाडी आणि मुतलो आणि गेलो। आता गाडी निघेल। गाडी सुटेल आता।
AC लोकल. गाणी ऐकतोय मी गाणी. गरम गरम वातावरणात थंड थंड लोकलचा प्रवास विथ TC प्रत्येक डब्यात. लोक आहेत. लाटीकाठी चालू केलं नाही वा वा. लाटीकाठी कोण खेळतंय, कोण स्टेशनला मुताला पळतंय, कोण फोनवरती रमलंय. एकदम भारीवाल्या गोष्टी चालू होतात. अजून एक गाडी आलेली आहे, राज्य राणी मुंबई नांदेड. बायका कुठे पण मध्ये घुसतात. राज्य राणी. तशी गाडी 2 तास लेट, 9:55 ठाण्याला येईल. आपल्याला तिकीट मिळेल मानगावपासून. ते जवळजवळ 11:30. पुढे तर गाडी भरपूर लेट आहे. एकदम बंडल ॲप आहे. दाखवतं आहे वैभववाडी रोडला 3:22 15:22. 5 वाजल्याशिवाय गाडी काय जात नाही. ते बॉट आहेत सगळे. जसं दाखवतात की 2 तास गाडी लेट सुटून सुद्धा ती एकदम कवर होईल. इट्स इम्पॉसिबल. कारण की काल मडगावलाच गाडी रात्री 10-11 वाजता गेलेली आहे. थोडी गाडी लेट होती पुढे. आता माटुंगा सोडलं आहे, ठाणा येईल. ठाणा तर प्रचंड गर्दी आहे, भयंकर. ट्रेनमध्ये आता कधी बघूया काय काय शॉर्ट्स भेटतात तसं आपण. दादर सोडलं आहे गाडीने. वाजलेत किती? 9:30. 9:45 10:55 येईल. ही सगळी जनरलची गर्दी आहे. भयंकर अशी गर्दी. जनरल डबा. शेवटी 2 डबे आहेत त्याच्यासाठी. भयंकर. तर ट्रेनवर फक्त बघायचं कोण कोण जनरल सोडून बाहेर चढतात. लाल बांडियांमध्ये आमचे बंडूराज हेडफोन लावून. भयंकर अशी गर्दी. नजर जाईल तेवढा लांब गर्दी आहे. फार 10x केलं तरी गर्दी आहे शेवटच्या डब्यापर्यंत. 6-7 डब्यापर्यंत तर लाईनच आहे. मजा येणार आहे. भयंकर गर्दी. भयंकर गर्दी. भयंकर पूर्ण. ते लोक ॲडजस्ट करून चालेत. 3-3 4-4 बसून मला तर वर भेटली 10:10. आणि आत्ताशी मांडवी सुटली ठाण्यावरून. अजून पनवेलला गर्दी होईल आणि मग उतरत जातील सगळे लोक लाईन. असा आला पहिला पारसिकचा बोगदा. फुल अंधार आहे. धडामधुडूम. आता लाईट लावली. आता ह्या काकांची आहे 1 सीट. काका बसले मित्राला का कुणाला तरी घेऊन. आणि ह्या 2 सीटा वेगवेगळ्या आहेत. तर हे आता बिचारे वर येऊन बसतात ॲडजस्टमेंट. आणखी सगळी म्हातारी माणसं खाली आहेत. त्यांना काय बसता येत नाही. तर त्यांनी छान सांगितलं की बोलतात ही सीट काय 2 माणसांची आहे काय. बसले आहेत दोघं ते. तर मग त्यांचं कोणतरी खाली आई किंवा कोणतरी बसलं आहे आणि ते वर आले. आमची पण खाली माणगाववाली आहेत. आता खालची सीट आपली माणगावला चालू होईल आणि तो पण ते बोले वर बसा. मग माणगावला ते उतरले. माणगाव आहे व्यवस्था वाटते. 12:15 झाले. या साईडला पण पूर्ण लोक जमिनीवरती बसूनच आहेत पुढेपर्यंत. प्रत्येक जणाने आपल्यासोबत एक माणूस घेऊन आलेत. त्याच्यामुळे अवस्था. तर माणगावला खाली झाली गाडी किंवा खेळ झाली तर मग खाली उतरूया आपण आणि करूया थोडा मोठा ब्लॉगिंग. तर माणगाव येते ही उतरायची गर्दी. माणगाव ॲक्च्युली रोडनी जवळ आहे. तरी ट्रेनला खूप गर्दी झाली माणगावसाठी. माणगाव वाजलेत 11:30. बऱ्यापैकी गर्दी झाली खाली. आता आमची सीट चालू झाली. सॉरी. आता आपली झाली सीट चालू. भराभर लोक पळतात. भरपूर ऊन आहे.
एवं मंगलमय यात्रा की पूर्ण कामना मानगाव करते हैं। I have attention खाली झालेला आहे. तर मानगाव नंतर समोसा आला खायला. मला समोसा खाऊन घेऊया आधी. हमको जाने का S1 फायनली S1 मध्ये इथे तिकीट मध्ये चालू झाली. पण इकडे प्रचंड गर्दी आहे कारण की S1च्या बाजूला जनरलची कोच आहेत आणि सगळे जनरलवाली त्याच्यामध्ये दिसतात. मागास तरी गर्दी कमी होती पण इकडे खूप आहे. चिपळूण आणि पाण्याची बाटली घ्यायला एवढी धावपळ चालू आहे. कृपया लक्ष द्या. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी मडगावला जाणारी पण ही झाली आता हॉलिडे स्पेशल कारण की याच्यामध्ये खाण्यापिण्याचे फुल वांदे. मोठे मोठे यूट्यूब ब्लॉगर जे आहेत ते आता कुठे मिळत माहीत नाही. परंतु या मागीमध्ये आज पाणी पण नाही, पाणी करायला लागते आणि वडापाव तर आत्तासा आला आहे. तर 3:45 झालेत. गाडी आली हो 15 मिनटं झाली गाडी आपली थांबली आहे. आता इथे फायनली ग्रीन झाला आणि कुठली तरी गाडी येते. संगमेश्वर स्टेशनच्या जस्ट आधी गाडी थांबून ठेवली आहे. आता ही आहे ना इथे जाणार संगमेश्वरला क्रॉसिंगला कुठल्याला मांडवीसाठी. मांडवी येणार क्रॉसिंगला कारण की मांडवी आता रत्नागिरीला बसली आपली. येऊ दे आली गाडी. गेली गाडी. नाही त्या साईडला दिला असेल. हे असं उन्हात काम करायला लागतं सरकारी लोकांना वाटते मजा आहे. उन्हात छप्पर केला नाही आणि मस्तपैकी बसला आहे. ट्रेनला झेंडे दाखवायला लागतात म्हणून. खूप सारे यूट्यूबला पाहिलं असाल कोकण जर्नी, पण मी जी कोकण जर्नी दाखवतो ती एकदम खरा एक्सपिरियन्स आहे. आज मला वाटतं 3रा का 4था हा ट्रेन ब्लॉगिंगचा व्हिडिओ असेल. पण ट्रेन कधीच टायमावर नाही आली. आज देखील 3.5 तास लेट आहे ट्रेन. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 5 तास लेट होती ट्रेन. तर ते जे प्रॅक्टिकल आहे जे मी स्वतः एक्सपिरियन्स करत आहे तेच मी इथे टाकतो आहे. मुंबई गोवा हायवे. आता या गाड्या येत आहेत गोव्यावरून चालल्या आहेत मुंबईला आणि हे जे मोठे टँकर आहेत वर चढलीला चालले आहेत मुंबईवरून गोव्याला. अजूनही काम चालू आहे. आता येत आहे संगमेश्वर स्टेशन आणि मला हा व्ह्यू हवाच होता. ॲक्च्युली मस्तच व्ह्यू भेटला आहे. बरोबर हायवेच्या वरतून गाडी क्रॉस होते. गेला मुंबई गोवा हायवे. आता येईल संगमेश्वर स्टेशन. अशा प्रकारे आता आपण आलो आहे संगमेश्वर रोड. वाजलेत किती तर 4. मांडवी क्रॉसिंग आहे. गावावर येणारी मांडवी पण यायची आहे आणि ही मांडवी आता इथे लागली. हे प्लॅटफॉर्म नंबर यांचा बोलतात 2 आहे कारण की ते गॅप आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म 2 आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 त्या साईडला आहे जे रेग्युलर आहे. आपल्याला एक शॉट हवा होता म्हणजे संगमेश्वर स्टेशन कसं आहे रोडला लागून आहे आणि हायवेला टच आहे तर तो आपल्याला शॉट मिळाला परफेक्ट. तर 4 वाजून गेलेत. आपल्याला पोचायला 6:15 होणार आहेत. त्याच्या लवकर काय गाडी जात नाही. आज लवकर निघायचा मूड नाही. गाडी बऱ्यापैकी खाली झाली पण बऱ्यापैकी. आता रत्नागिरीत खाली होईल मग सीटच भेटेल बसायला. तर आपला हा डबा आहे S1 आणि तिकडे S3मध्ये आपण मगाशी बसलो होतो हेमंत मिरंजींसोबत. लय भारी भारी तिकीट आहेत आपले. अर्धी इकडे अर्धी तिकडे अर्धी ह्या डब्यात
अशा प्रकारे प्रवास चालू आहे कोकणी माणसाचा. एवढं गरम होतं आहे, याचे कपडे बघा. टॉवेल लटकवलं नाही माणसाने. आणि खाली काय घातलं नाही काय माहिती, लुंगी आहे की काय, ते बारदान घातलेलं आहे. ते वरती मला वाटतं सफेदवालाच फक्त गुंडाळा, नाही त्याने होल करून गरमी होते म्हणून. आपण तर ट्राय पण केलं ए सी भेटावी म्हणून. ए सी काय भेटत नाही. शेवटी तत्काळ मारली. आणि तत्काळमध्ये गंमत अशी झाली की आज सकाळी 6 वाजता पण एक तत्काळ मारली, ती गाडी झाली. 2 दिवस आपण ट्राय करत होतो, भेटत नव्हतं. पण आज सकाळी 6 वाजता अचानक भयानक चेक केलं. जवळजवळ 4था माणूस आला आहे जो बाटली घेऊन आला आहे. ॲक्च्युली मांडवीसारख्या गाडीमध्ये सध्या पाण्याचे खूप हाल आहेत. अजिबात पाणी नाही स्लीपरमध्ये. अक्षरशः 2दा तर मी खाली उतरून बाटली घेतली आणि आता मला वाटतं 4था का 5व्यांदा आला आहे माणूस परत बाटला घेऊन. इथून मागे अजून 4 डबे आहेत. पण तिकडे जायची कोण हिंमत करत नाही आहे. भावाच्या इथे तर म्हणजे S1, S3, S4 म्हणजे तर बिर्याणीवाला पण आला नाही. त्याचं बिर्याणीच संपलं वाटतं. मला तरी भेटलं खायला, पण पाणी तर बिलकुलच नाही आहे. असं बाहेरच्या बाहेरच पाणी घेतात. प्लस ही बाटली 20 रुपयाला विकतात आहे. त्याच्या वादात काय मी जात नाही. 14 रुपयाची बाटली 20 रुपयाची कंप्लेंट करा. पण हे आयगाले असेच मरतील, पैसे चोरी करतायत ते, तो काय प्रश्न नाही येत आहे. पण पाणी नाही आहेत गाडीमध्ये, अजिबात पाणी, पियाला पाणी नाही, बाथरूममध्ये पाणी चिकार आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. जय हो कोकण रेल्वे, जय हो. तर सकाळची जी गाडी आपण ठाण्याला 10 वाजता आली, 2 तास लेट होती, ती आता संगमेश्वरला 3.5 तास लेट आहे. आणि आपल्याला घरी जायला 6:30 वाजता गाडी वैभववाडी रोडला पोचणार, म्हणजे ती अजून पुढे जाणार आहे. 7 वाजणार आपल्याला. आणि पुढची माणसं तर खपली. रात्री 11 शिवाय काय मडगावला जात नाहीत. एकदम बेकार गाडी. बेकार म्हणजे काय मॅनेजमेंटच नाही. 3 दिवस सुट्टी आणि 3 दिवस या लोकांनी ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक घेतला आहे ॲक्च्युली कुठे तर हे इथं वैभववाडी नंतरला जे नांदगाव आहे, नांदगाव आणि कणकवलीच्या मध्ये ब्लॉक आहे, वेगळा ब्लॉक. यांचा 3 दिवसाचा ठेवला या लोकांनी. काय माहीत कोण येणार यांच्या इथे रस्ते वाढवायला. असं तर लय वाईट अवस्था आहे. अजून रत्नागिरी पण नाही आलं आहे. रत्नागिरी जवळजवळ 5:30ला येईल, 3.5-4 तास. आणि त्याच्यानंतरला मग पुढे. सध्या आपण संगमेश्वरला आहोत आणि मांडवी क्रॉसिंग आहे. आता इथे 16:15ला आपली गाडी येऊन थांबलेली आहे. आणि त्या जागी जर का आपण रिटर्नवाली मांडवी बघितली तर रिटर्नवाली मांडवीने उक्षी सोडलं आहे. आणि तर संगमेश्वर रोडला 16:24ला येते. त्यामुळे जोपर्यंत ही रिटर्न मांडवी म्हणजे मडगाववरून सुटलेली मांडवी 17 मिनटं लेट होती. आणि नंतरला मग तर ती 1 तास लेट झाली कणकवली नंतरला, म्हणजे हॉल्ट होता कणकवलीलाच. ती गाडी अजून पोचायची आहे संगमेश्वरला. ती आली की मग आपली सुटणार आणि जाणार. हे अशी वाईट परिस्थिती सध्या कोकण रेल्वेवरती आहे. ही सिंगल ट्रॅक असल्यामुळे काहीच करू शकत नाहीत. शेवटी रत्नागिरी आलं. खूप टाईम झाला आहे, खूप. आता आपण शेवटी फायनली रत्नागिरी स्टेशनला येत आहे गाडी. ते कारशेडला गाडी उभी ऑलरेडी. पण आता आपण हळू बघताय स्पीड तुम्ही, त्या स्पीडने गाडी रत्नागिरीत येत आहे. प्रचंड गरम होत आहे. काय करणार, तिकीट नाही आहे तिथे गाडीच्या. गाडी ती मस्त टर्न मारते. आणि आता प्लॅटफॉर्म माझ्या मताने लेफ्ट साईडला असेल, म्हणजे ज्या साईडला विंडो आहे त्या साईडला प्लॅटफॉर्म येईल. ते एवढी गर्दी आहे, ही देखील गर्दी आता रत्नागिरीला उतरेल आणि गाडी खाली होईल. वाजलेत 5, रत्नागिरी आले. वडापाव खावायचा. ते सांगितल्याप्रमाणे वडापाव देखील मी बाहेरूनच घेतला स्टेशनवरून. कारण की फूड ट्रेंड म्हणणारे ब्लॉगर धंद्याला लागतात ना. कारण की या गाडीत आज तरी 2-3 मिनिटं सुट्ट्या आहेत, तेव्हा कोण कुत्रं पण नाही. हे आहेत खरे रत्नागिरीचे आंबे. आणि आपण खातो ते कलर मारलेले आंबे. येऊन सांगतात रत्नागिरीचा हापूस येलेलो. चला आता आडिवलीतून परत आपण कोच चेंज चाललो S1मध्ये पुन्हा एकदा.
आणि आता येईल राजापूर आणि आपण उतरायचं आहे सू याला अडवली 5:45 झालेत. कोकण रेल्वेने चांगलीच काशी घातली आपली. चला सरे असं काहीच आपलं स्लीपरचे डबे. आता उतरायचं आहे मग. कॅमेरा वगैरे लावून ठेवला आहे. लोक अजून बसलीच आहेत. यमन मिरज आले यमन मिरज. आता उतरायची तयारी सुरू झाली आपली. पण गाडीने जाम रखडवलं. सकाळी 7:30ची गाडी आली पहिल्यांदा 10 वाजता आणि 10 नंतर आता ही परिस्थिती आहे. म्हणजे आत्ताशी रत्नागिरी सोडली. रत्नागिरी सोडल्यानंतर हे आता 3 बोगदे येतात बॅक टू बॅक. तो कधीतरी ड्रोन शॉट भेटले तर आपण करू. पण 3 बोगदे मस्त येतात. ते एक बोगदा गेला की गाडी दुसऱ्या बोगद्यात जाते, दुसऱ्याकडून तिसऱ्या बोगद्यात जाते. तर एकदम भारी असं दृश्य दिसतं. हे बघा एक निघाला दुसरीकडे गेलो आपण परत. आणि ट्रेन पण एकदम क्लिअर दिसते. छोटे छोटे टनल आहेत पण जाम भारी वाजतात. आता रत्नागिरी गेली आहे. खायला तसं काय आज ना पाणीवाला आला आहे पुढे, ना चहा नाश्तावाला. चहावाला पण नाही आला आहे. अशी परिस्थिती आहे. पण पावसामध्ये एकदम सुंदर दृश्य असतं. आता देखील थोडं हिरवळ आहे. तर आता हे 2 टनल गेले तर तिसऱ्या टनलमध्ये आपण परत चाललो आहे. तर हे बॅक टू बॅक मस्त टनल बांधलेत म्हणजे परिस्थितीच नव्हती. मिसिंग लिंकच्या आधी देखील हा प्रोजेक्ट भारी सक्सेसफुल होता. म्हणजे मुंबई पुणे हायवेचा जो आता चालू आज 1 मेला उद्घाटन झालं आजच्या दिवशी मिसिंग लिंकचं. तर कोकणामध्ये तर कितीतरी वर्षाआधी पार बोगदे करून डोंगर करून बोगदेच बांधलेत. अशी ही सुंदर कोकण रेल्वे. आता आपल्याला फास्टेस्ट रूट आहे. पण फास्टेस्ट रूट फक्त बोलण्यासाठी आहे. गाड्या ह्या नेहमीच लेट असतात. तर आपण काय करू शकत नाही. तर झाले संध्याकाळचे 6. आहे का कोकण रेल्वे कुठे लिहिलेलं? हो 10 रुपयाची चाय बघा एवढीच आहे. असायला पाहिजे एवढी. पण हे भिकमंगे काय पूर्ण देत नाहीत चहा. आणि लागले परत एकदा आपल्याला क्रॉसिंग. दिसते 6 वाजून 6 मिनटं. भयंकर लेट गाडी. प्रश्नच नाही. आपण आता इथे प्यायला सुरुवात केली चहा. LTT मडगाव चहा पीत गाडी. वाजले 6:30 आणि आता राजापूर सोडले. वैभववाडी स्टेशन येईल आता म्हणजे वेळ आहे. आता आपण आले थोडं पुढे चालत 6:30 झालेत. क्रमात गाडी झाली. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि आता जायचं आहे घरी. पण वेटिंग आपल्याला भरपूर आहे. याच्यापेक्षा लवकर तर दिव्याने आलो असतो असं वाटायला लागलं आहे. पण दिवा आज टायमावरतीच आली. थोडी लेट होती ती पण टायमावर आली. मला वाटलं होतं मांडवी जाईल टायमावरती. मांडवी आज देखील लेट आहे. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की गेले 4 दिवसापासून हा उद्योग चालू आहे. मांडवी लेट येते. पण कुठल्याच न्यूजवरती किंवा न्यूज चॅनलवरती कुठल्याही आपण जे बघतो चॅनल तिथे याची न्यूज नव्हती की कोकण रेल्वेमध्ये गाड्या 2-2, 3-3, 4-4 तास लेट चालू आहेत. अजिबात न्यूज दाखवली गेली नाही. सगळं प्रकरण दाबून गेलेलं आहे. शेवटी 6:40 होत आलेत आणि आता वैभववाडी स्टेशन येत आहे. आज आपण दुसऱ्या बाजूने शूट करतोय कारण की ज्या साईडला स्टेशन येतं ते काकाच विंडोला उभे आहेत कुठले तरी. त्यांना हवा खायची. त्यामुळे आपल्याला सगळं शूट करायचा चान्स नाही. आज आपल्याला दुसरी बाजू दिसते. सुद्धा गाडी लागलेली आहे असं वाटतं. गाडी लागली एक.
गाडी वगैरे लागली आपण जाणार आता लेफ्ट साईडला. गाडी आता लेफ्ट साईडला फिरणार. ही बाजू आपण कधी कवर नव्हती केली. बरोबर. जहाजाचा ट्रॅक आहे. 3 ट्रॅक होते पहिलेच आधीच्या व्हिडिओमध्ये. स्लायडिंगचा ट्रॅक हा लेफ्ट साईडला गेला. एक सेंट्रल ट्रॅक जिथून गाडी डायरेक्ट पास होते आणि लेफ्ट साईडला जो आहे म्हणजे राईट साईडचा जो ट्रॅक आहे हा तिथे गाडी उभी आहे ते स्लायडिंगला. मधल्या आता तिथून ट्रॅकवरून चालली तिथे गाडी थांबत नाही, ती गाडी नॉनस्टॉप जाते म्हणजे बायपास करले. आणि लेफ्ट साईडला आता आपण स्टेशनला गाडी टर्न मारेल. झाली टर्न मारायला सुरुवात. उतरणारी खूप गर्दी आहे. वा सूर्य छान दिसतोय. वैभववाडीला उतरला गर्दी बघ किती. तर हेमंतच्या पुढे काका आहेत, त्याला जाम घाई झाली होती हवा खायची. तर उतरणार पण नाहीत लवकर, आरामात गाडी थांबल्यानंतरच उडी मारणार आहेत. पण इथे गर्दी खूप लागलेली आहे. काका थांबले ते तर उतरत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. पुढे बाबा हे गाडी जाईल परत घेऊन पुढे. भयंकर रोडचं काम. प्लॅटफॉर्म उंची अच्छा एवढा पुढे आला असेल हे म्हणतो. येस 6पर्यंत चालत चालत तरी आपण 9व्या डब्यापर्यंत आलो आहे. म्हणजे मागून हा 21वा डबा 21 नसेल 11 वाजता. साईडला घे. भरपूर लोक उतरलेत. हे पण मिराशी चाललेत. इकडून जाऊया मन पटकट. भरपूर लोक उतरलेत. सहा वाजून 47 मिनटं 6:45 गाडी आली. जवळपास सकाळी 6 वाजता आपला जो प्रवास चालू झालो होतो, आता घड्याळात वाजलेलं 5:45. पहिल्यांदाच 12 तासाचा प्रवास करून येईल. अजून पण गाडी तरी थांबलेली आहे. आता बाबा बाईक घेऊन येता, त्याला सांगलेलं मी बाईक घेऊन ये. अजूनपर्यंत तरी तो वाटेतच आहे. बघूया तोपर्यंत आपण पुढे चालत. इथून दिसते मे महिन्यात वैभववाडी स्टेशनला किती गर्दी आहे. ओढ्या रिक्षा थांबल्यात. सगळ्या रिक्षा भरून जातात, गाड्या पण भरून जातात. इस्प्रेसो गाडी प्रणय मिराशी आलेले आहेत आम्हाला घ्यायला. हेल्मेट बिलमेट घालून बाबा मिराशी आलेले आहेत. आता पाय टाकून घेऊन नाही, पाय टाकून घेऊन असं बोलता. आता आपण जातो घरी. घरा वाजले किती बघा 7 वाजता झाले. कोकण पूर्ण वाट लावून टाकली. 4 तास गाडी लेट. बाब्याला असतं किती आहे. बाब्याला असतं कसं बाब्या हो आई असतं किती आहे हो. एक टॉपर आणि एक मास्टर मागे बसलेत माझ्या. अरे अरे हसू गेला बाब्या काय बोलतो. अशा प्रकारे एकदम भारीतले रस्ते आहेत. एका हाताने गाडी चालवतो आम्ही. आता चाललो घरी. वैभववाडीत आता कॅप्चर करू. 7 वाजून गेलेत आणि डायरेक्ट गाडी आणली कुठे प्रकाशकडे. चाय पाणी घ्यायला डायरेक्ट इथून वडापाव घ्यायचे जायचं घरी.
पुढे 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 थांब पाटणा साईड नाही पुढे 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 रस्ता केला त्याने पुढे रस्ता केला हा बघ पुढे रस्ता केला हा बघ थांब थांब हा बघ रस्ता केला हा बघ ये सामान घेऊ की तुझा हा बघ रस्ता केला मी जातोय ना